नमस्ते मित्रांनो, एक छोटीशी आठवण म्हणून हा व्हिडिओ करीत आहे। सर्व नियमित शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सेवार्थ प्रणालीमध्ये ई-KYC तात्काळ पूर्ण करून घेण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत। सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे वेतन एप्रिल 2026 म्हणजे जे मे 2026 मध्ये देय आहे यापूर्वी ई-KYC पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे। अन्यथा त्यांना एप्रिलचे जे मे मध्ये वेतन देय आहे ते अदा करण्यात येणार नाहीत, अशा शासनाच्या सूचना आहेत। हे जे परिपत्रक आहे ते दिनांक 27 मार्च 2026 याचं परिपत्रक शासनाने पारित केलेलं आहे। ठीक आहे। सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी कर्मचारी यांची माहिती नोंदवण्यात येते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सदर माहितीनुसार अधिकारी कर्मचारी यांना वेतन अदा होत असते। कोणताही अधिकारी कर्मचाऱ्याची दुबार माहिती सेवा प्रणालीमध्ये नोंद होऊ नये, तसेच कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये याकरता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व वितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ ई-KYC पूर्ण करायची आहे। यासाठी सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदवलेला आपला पॅन क्रमांक आणि आपला बँक खाते याचा तपशील हा तपासायचा आहे आणि तो योग्य आहे याची स्वतः खात्री करायची आहे। आणि हा जो ई-KYC आहे तो प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करून तसे प्रमाणपत्र DDO कडे जमा करायचे आहे। आणि DDO यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-KYC अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी कर्मचारी याची नोंद करायची आहे। या ज्या सूचना आहेत त्या सर्व जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित असलेली मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे, आदिवासी विकास विभागांतर्गत जे आश्रमशाळा व संस्था आहेत त्यांना, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभाग याच्या अधीनस्थ सर्व संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था या सर्वांना लागू आहे। त्यामुळे एक छोटीशी आठवण, तात्काळ आपला ई-KYC करून घ्यावा यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। नमस्ते, धन्यवाद।